श्री स्वामी समर्थ. तर काल झाली संक्रांत व संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रात. किंक्रात हा दिवस अशुभ समजला जातो. पौष शुक्ल षष्टीचा दिवस हा किंक्रात म्हणजेच करिदिन मानला जातो. या दिवशी चांगले किंवा शुभ कार्य केले जात नाही अशी मान्यता आहे. ज्याप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी देवी संक्रांतीने शंकासुराचा वध केला, त्याचप्रमाणे देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकर नावाच्या दैत्याला मारले. त्यामुळे हा दिवस किंक्रात म्हणून पाळला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करू नये. शास्त्रामध्ये किंक्रातीला अमंगळ मानले जाते. या दिवशी केस धुणे, नखे काढणे किंवा क्षौरकर्म करणे टाळावे. असे मानले जाते की या दिवशी शरीरातील नैसर्गिक ऊर्जा संहारक शक्तींशी जोडली जाऊ शकते, ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो किंवा मानसिक ताण सुद्धा वाढू शकतो. किंक्रात म्हणजे विनाशाचा अंत असला तरी तो दिवस सुतकासारखा पाळतात. नवीन घर खरेदी करणे, साखरपुडा करणे, नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार करणे या दिवशी केल्यास त्यात यश मिळण्याची शक्यता कमी असते असे मानले जाते. या दिवशी तुम्ही कोणतेही शुभ काम करण्याचा विचार करत असाल तर तसे करणे चुकीचे असणार आहे. या दिवशी अगदी हळदी कुंकूसुद्धा करू नये. पण काही ठिकाणी हळदी कुंकूही करतात व लहान मुलांचे बोरनान देखील करतात. बोरनान करावे लहान मुलांचे, पण हळदी कुंकू करायला थोडासा धीर धरावा. किंक्रातीला करिदिन म्हटले जाते. या दिवशी ग्रहांची स्थिती आणि वातावरणातील लहरी प्रवासासाठी अनुकूल नसतात. त्यामुळे अपघातांची शक्यता किंवा प्रवासामध्ये अडथळे येऊ नयेत म्हणून जुन्या काळांपासून या दिवशी लांबचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला जातो. शक्यतो आपण या गोष्टींना तरी मान द्यावा व या गोष्टी करण्यास थोडासा विलंब करावा. शुभ कार्य करणे, प्रवास करणे या गोष्टी करू नये. संक्रांतीच्या दिवशी महिला सुवासिनींना वाण देतात आणि नवीन बांगड्या भरतात. हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. किंक्रात हा दिवस युद्धाचा आणि संहारक शक्तीचा असल्याने या दिवशी नवीन बांगड्या फोडणे किंवा काढणे अशुभ मानले जाते. यामुळे घरातील नकारात्मकता वाढू शकते अशी धारणा आहे. त्यामुळे चुकूनसुद्धा संक्रांतीला भरलेल्या आपण चुडा, बांगड्या तर फोडू नका व काढूनही टाकू नका. थोडे दिवस तरी ते हातामध्ये. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी या दिवशी महिला शेणामध्ये हात घालत नाहीत. शिवाय या दिवशी शिळी भाकरी खाल्ली जाते. म्हणजे संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगीच्या दिवशी आपण जी तीळ लावून भाकरी बनवलेली असते ती शिळी भाकर राखून ठेवता व ती भाकर किंक्रातीच्या दिवशी खाल्ली जाते. तर काही ठिकाणी या दिवशी बेसनाचे धिरडे करण्याची परंपरा आहे. म्हणजे करीच्या दिवशी धिरडे बनवतात. काही ठिकाणी तळलेलं पण बनवतात. तळलेले गोड भजी, तिखट भजी किंवा गोड पुऱ्या असं काहीतरी बनवून किंक्रात साजरी केली जाते. त्याचबरोबर या दिवशी घरातून केस काढण्याआधी महिलांनी वेणीफणी करावी, कारण मोकळ्या केसांनी किंक्रातीला काम करणं वर्ज्य मानलं जातं. घरात कटकट करू नये असं देखील म्हणतात. त्याचबरोबर या दिवशी कुणाला शिव्या देऊ नये, वाईट बोलू नये, कुणाचा अपमान करू नये. शक्य तेवढे